नमस्कार. आषाढ महिन्यातील एकादशीला पवित्र मानले जाते. या एकादशीला महाएकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू निद्रा घेतात म्हणून या एकादशीला शयनी एकादशी म्हणतात. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला निद्रेतून जागे होतात म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, पैठणहून एकनाथांची, देहूतून तुकारामांची, सासवडहून सोपानदेवांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथाची, तर भारतातून कबीरांची पालखी पंढरपुराकडे प्रस्थान करते. पंढरपूर हजारो वारकरी भक्तगण पावसा पाण्याची तमा न बाळगता कोसच्या कोस पायी येतात आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी. पंढरपुरातला तो चंद्रभागेचा तट, टाळ मृदुंगाचा गजर, नामघोष, मंदिर परिसर आणि पवित्र विठुरायाचे दर्शन हे परमानंद आणि मोक्ष प्राप्तीची अनुभूती देते. संपूर्ण महाराष्ट्राला वेध लावणारी वारी. तर आपण संतांची माहिती जाणून घेऊया. तर आजचं हे पहिलं पुष्प म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नामदेवराय. महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय फार जुना आहे. नामदेवांचे पूर्वज पंढरीचे वारकरी होते म्हणून संप्रदायाचे प्राचीनत्व सिद्ध होते. पंढरपूर आणि पांडुरंग यांचे महात्म्य वाढवण्यास ज्या संतांचे प्रयत्न कारणीभूत आले त्यात अग्रपूजेचा मान नामदेवाचाच आहे. याने पवित्र केले, याने प्रसिद्ध केले हे पवित्र नाम देवाचे असे पंतांनी आपल्या नामदेव स्तुतीत म्हटले आहे. खाली लोटांगण वंदीर चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमी अलिंगन आनंदी पूजन, भावे ओवाळीन मने नामा. आणि ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये निडळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे, निडळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे. हे दोन गाणे म्हटल्याशिवाय महाराष्ट्रातला कोणताही देवकार्योत्सव अद्याप पुरा होत नाही. अशी नामदेवी कवितेची छाप 600 वर्षे आपल्या महाराष्ट्रावर बसली आहे. धन्यवाद.